नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र पवन धिरडे तुमचं कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, टरबूज आणि खरबूज या पिकांमध्ये थंडीमध्ये मुख्यतः अडचण येते ती आपला शेंडा थांबण्याची. मित्रांनो, थंडीच्या दिवसात टरबूज व खरबूज या पिकाची वाढ होणे थोडे आव्हानात्मक असते. कारण ही पिके मुळातच उष्ण हवामानातील पिके आहेत. या पिकाच्या वाढीसाठी साधारणतः 25 ते 35 डिग्री सेंटीग्रेड एवढे तापमानाची आवश्यकता असते. जेव्हा तापमान 15 डिग्रीच्या खाली येते, तेव्हा थंडीमुळे जी वेलींची चयापचय क्रिया आहे ती मंदावते व शेंडा वाढ थांबते. शेंड्याची जोमदार वाढ होण्यासाठी आपण या ठिकाणी वनिता ॲग्रोचे इनरिच 21 हे विद्राव्य खत वापरू शकतो. यामध्ये नत्र 21%, फॉस्फरस हा 5% व सल्फर 17% असल्यामुळे जी झाडाची ऊर्जेची गरज आहे ती यातून पूर्ण होते व झाडाची शाखीय वाढ होते. यासोबतच आपण वनिता ॲग्रो कंपनीचे हायकॉन वापरू शकतो. यामध्ये ॲमिनो ॲसिड व इतर घटक आहेत जे झाडाला कोल्ड स्ट्रेस विरुद्ध लढण्यास मदत करतात. हे मुळांची वाढ सक्रिय करते व शेंड्याकडे अन्नद्रव्याचा प्रवाह वाढवते. त्यामुळे थांबलेला शेंडा पुन्हा वाढतो. या इनरिच 21चं प्रमाण आपण एकरी 5 किलो याप्रमाणे घेऊ शकतो व हायकॉन हे याचं प्रमाण एकरी 1 लिटर या प्रमाणात घेऊ शकतो. यामुळे आपला जो टरबूज पिकाचा व खरबूज पिकाचा शेंडा थांबलेला आहे, हे शेंडा चालू होण्यास मदत होईल. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व असेच नवनवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आपल्या कृषी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.